मी ताईंना विनंती करतो, ताई आपण खास रोहा या ठिकाणून आलेले हे बाजार समितीचे संचालक सन्मान्य ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मान्य हनुमंतजी महाडिक यांचाही सन्मान केला जातोय, त्यांनाही आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। आणि दुसरा सन्मान्य श्रीयुत संजयजी भोसले सामाजिक कार्यकर्ते, सन्मान्य श्रीयुत संजयजी भोसले आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी। सन्मान्य श्रीयुत शंकरजी पाटील कुरुलचे सामाजिक कार्यकर्ते, सन्मान्य श्रीयुत शंकरजी पाटील, सन्मान्य श्रीयुत साधुरामजी पवार आपण आपला सन्मान घ्यायचा आहे। सन्मान्य श्रीयुत साधुरामजी पवार अशा अनेक क्षेत्रातील आणि विविध अलिबाग आणि रायगडच्या कानाकोपऱ्यातील ही शेका पक्षावर आणि सन्मान्य भाईंवर तसेच ताईंवर एक नितांत प्रेम आणि निष्ठा करणारी ही मंडळी आज ह्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत। नक्कीच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी काही कॅश प्राइज माझ्याकडे मगाशी जमा झाली होती, ती घेऊन जायची आहेत। निखिल धारवे तुमच्यासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक होतं। प्रेम कदम 7000चं तुमच्यासाठी कॅश प्राइज होतं आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर तुम्हाला प्रत्येक षटकाराला आणि चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक होतं। सो निखिल धारवे, प्रेम कदम आपण यायचं आहे आणि आपलं प्राइज घेऊन जायचं लगेच। मला सामना सुरू करायचा आहे निखिल, सो प्लीज लगेच या। निखिल धारवेला मी विनंती करतो की आहे इथेच आहे का, मी इकडे बघतोय। ओके निखिल धारवेला या ठिकाणी निखिल धारवेला 3000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय। यानंतर प्रेम कदमला मी आमंत्रित करतो। प्रेम कदम साठी 7000 रुपयाचं कॅश प्राइज होतं। निखिल थोडं थांबायचं, प्रेमला बोलवतोय। प्रेम आपलं 7000चं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे। टोटल एक 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे चौकार आणि षटकाराचं तुमच्या टीमचं, ते अमन नाखवा यांच्याकडून आलेलं होतं। तर ते पारितोषिक सर्व प्लेयरचं इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यावर ब्रीफ लिहिलेलं आहे। पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी समालोचन क्षेत्रामध्ये आमचे समालोचक मंडळी तयार झालेली आहेत। दोन्ही पंचांना विनंती असेल आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि मी माईक हँडओव्हर करतो रेश्मा मयेकर यांच्याकडे। हॅलो, आता ज्या ठिकाणी पारितोषिक दिले ते अभिजितजी वाळंज एक निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या शुभास्ते देण्यात आलं, त्यांनाही मी धन्यवाद देतोय। आता ज्या ठिकाणी सन्मान्य श्रीयुत प्रशांतजी कांबळी अध्यक्ष नवतरुण मंडळ यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय, मी विनंती करतोय की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे। श्रीयुत प्रशांतजी कांबळी यायचं आहे, अध्यक्ष नवतरुण मंडळ। मी या ठिकाणी विनंती करतोय, पुनश्च एकदा विनंती करतो मी ताईंना की आपण प्रशांतजी कांबळे यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर आपण पाहिलं, अक्षरशः मान्यवरांची मांदी आली मागील
एक जबरदस्त असं नियोजन आयोजन या स्पर्धेचं. आणि आता मी आणखीन एक खुशखबर तुम्हाला देतोय. ज्या पद्धतीने जगेश सरांनी एक तुम्हाला खुशखबर दिली की एक डान्स अंपायर गोट्या, त्याच पद्धतीने समालोचन ऐकण्यासाठी अगदी रायगडवासी आतुरलेले असतात. रायगडच्या बाहेरील क्रिकेट प्रेमी आतुरलेले असतात. तो आमच्या अलिबागचा आवाज सुद्धा आपण थोड्या वेळात ऐकणार आहोत. हॅलो हॅलो. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध प्रांशी 11 रोहा या संघादरम्यान सामना रंगेल. केतकीचा मळा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा त्यांचा 12वा खेळाडू इथे उपस्थित झालाय. मी विनंती करतो प्रांशी 11 रोहा संघाच्या कर्णधाराला आणि संघमालक मयांक ठाकूर यांना की आपण आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपण डगआउटमध्ये रेश्मा मयेकर यांना सुद्धा पाहतोय. त्या थेट खेळाडू कक्षामध्ये गेल्या, तेथे खेळाडूंचा आणि संघमालकांचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतील. मैदानामध्ये गोट्या अंपायर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतात. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा सर्व गॅलरी सुद्धा सज्ज झालेल्या आहेत. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये आपण काय पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची अफलातून फलंदाजी पाहिली. दत्ता, जनार्दन, राजन, नाखवा ब्रदर्सने या ठिकाणी आज आनंद साजरा केला आहे, कारण ते उपांत्य फेरीमध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे. आपल्याला स्पेसिफिक फॉर्मॅट सांगतोय बघा. 3 संघ क्वालिफाय होणार आहेत सेमीफायनलसाठी, बरोबर आहे, 6 संघांमधून. आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज जे रन रेट आहे ते तुम्हाला थोड्याच वेळानंतर स्क्रीनवर दाखवलं जाईल. ज्याच्यामध्ये ज्याचं रन रेट, नेट रन रेट हे सर्वाधिक असेल तो टॉपर 1, टॉपर 2 आणि टॉपर 3 असेल. टॉपर 1 आणि टॉपर 2 मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होईल ॲज लाईक IPL प्ले ऑफ. आणि त्यानंतर टॉपर 1 आणि टॉपर 2 मधून जो पराभूत होईल त्याला परत एकदा सेमीफायनल खेळण्याची संधी मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट असणार आहे जो IPL प्ले ऑफच्या धर्तीवरती खेळवला जाणार आहे. तर आपण वळतोय थेट मैदानावरती जिथे रोहांशू 11 केतकीचा मळाचा संघ निखिल जरा इकडे यायचं आहे.
चेक चेक. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे PNP चषक 2024 आणि सध्या मी खेळाडू कक्ष नंबर 2 च्या इथे उभी आहे आणि माझ्या सोबत आहेत दी प्राऊड ओनर ऑफ रोहांशू 11 केतकीचा मळा माननीय आदित्य आनंद पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं PNP चषक 2024 मध्ये. आणि ज्या प्रकारे दुपारपासून अगदी खेळाडू कक्ष पहा किंवा प्रेक्षक गॅलरी पहा किंवा व्यासपीठ पहा, सगळीकडे आपल्याला ऑडियन्स दिसते आणि जो माहोल बनलेला आहे, आजचा शेवटचा दिवस किती एन्जॉय केला आणि काय सांगायचंय? खूप छान मॅडम, अरेंजमेंट पण खूप छान आहे. ताईंनी हे जे बनवलं ग्राउंड किंवा ह्या टुर्नामेंट अलिबागमध्ये भरवल्या, अशा 5 लाखाच्या टुर्नामेंट मला वाटतं अलिबागमध्ये पहिल्यांदा असतील. आणि ताईंच्या अरेंजमेंटबद्दल बोलू तेवढं कमी. आता कमी होती फक्त तुमची आणि गोट्या अंपायरची, ती पण पूर्ण झालेली आहे. क्या बात आहे. आणि तुमची टीम सध्या खेळत आहे. जर मेसेज द्यायचा असेल काय इथून पटकन एक छोटासा कान मंत्र, तो हार्दिक पंड्यावाला कान मंत्र आहे ना जो वर्ल्ड कप मध्ये होता, तो द्यायचा असेल तर काय द्याल? फक्त फिल्डिंग चांगली झाली पाहिजे, बॉलिंग बॅटिंग आमची चांगलीच आहे. क्या बात आहे. ऑल द व्हेरी बेस्ट सर आणि थँक्यू सो मच की तुम्ही पार्टिसिपेट केलं PNP चषक 2024 मध्ये. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. Back to Combox. Then let's play 3, 2, 1 and let's play. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मनीष मोकल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळला. यावेळेला डीप वाईडेश कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि या कारणास्तव आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला थोडा वाईडेश या ठिकाणी उभा केला. वाऱ्याचा प्रभाव, वाऱ्याचा वेग आणि त्याच वेळेला खेळाचा वेग कशा पद्धतीने PNP चषकाच्या या क्वार्टर फायनल मध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळणार त्याचं प्रात्यक्षिक मित्रांनो आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण काय पाहिलं? प्रदीप स्पोर्ट्स सागर संघाची अफलातून फलंदाजी पाहिली, त्याच वेळेला सिस्टमॅटिक गोलंदाजी पाहिली. आणि आज मैदानामध्ये प्रांची 11 रोहा संघ पहिल्याच चेंडूवरती लटकतोय फलंदाज आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे PNP चषक 2024. थोडंसं डिसअपॉइंटमेंट असेल पण त्याच उत्साहामध्ये आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत प्रांची 11 रोहाचे सर्वाधी ओनर, प्राऊड ओनर मिस्टर मयंक ठाकूर. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे PNP चषक 2024 मध्ये. आणि तुम्हालाही सेम प्रश्न असेल, ज्याप्रमाणे माहोल बनलेला आहे, रंगलेला आहे PNP चषकचा, काय सांगाल? नक्कीच स्पर्धा आमच्या ताईंची आहे तर स्पर्धा सुपरहिटच होणार. क्या बात आहे. आणि आता प्लेयर्स सुद्धा खेळायला जाणार आहेत. एक कानमंत्र तुम्ही सुद्धा देऊ शकता तुमच्या प्लेयर्सना? काय नाही, 100% द्या, फक्त फायनल आपलीच आहे. अरे क्या बात आहे, फायनल आपलीच आहे. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग इन PNP चषक 2024. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये मनीष मोकल गोलंदाजीला आला. काय पाहिलं आपण मनीष मोकल कडून? पहिला चेंडू त्यांनी आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकला. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जर त्याने केला तर शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि बरोबर जाळ्यामध्ये फसवलं गेलंय. हा ट्रॅप फार महत्वाचा असतो. एकेकाळी भारतीय क्रिकेटमध्ये लेग ट्रॅप गाजला किंवा त्याच वेळेला बॅकवर्ड शॉर्ट लेग ट्रॅप गाजला. आज मैदानामध्ये मनीष मोकलचा हा ट्रॅप यशस्वी होतोय. येस इट इज. प्रांची 11 रोहा संघावरती दबाव दडपण वाढतंय कारण तुषार कांबळे बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. धन्यवाद डीजे मास्टर. पाहतोय मैदानामध्ये की रोहांशू 11 केतकी
अलिबागचा मळा संघाचा कर्णधार मनीष मोकल आज गोलंदाजी करतोय. पहिलं षटक घेऊन सुद्धा मैदानामध्ये जेव्हा तो आला त्याला माहिती होतं की या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना एकदा टप्पा आणि दिशा याच्यावरचा कंट्रोल मेकॅनिझम जर काही आपण साधला तर फलंदाजांवरती दबाव निर्माण करू शकतो. दबाव ही एक वेगळी गोष्ट आहे ना. 1996च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाला दबावाखाली खेळताना आपण पाहिलं होतं. मग कोलकातामध्ये झालेला तो इन्सिडेंट कोणी विसरणार नाही. त्या वेळेला प्रेक्षकांची अर्थातच ज्या पद्धतीची भूमिका मैदानामध्ये पाहिली होती तीही आगळ्या वेगळ्या स्वरूपाची होती. 2011 साली सुद्धा भारतीय संघ मैदानामध्ये जेव्हा उतरला आणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि काल परवाच अगदी इन्सिडेंट डोळ्यासमोर यावा अशा पद्धतीने 2023च्या विश्वचषकामध्ये सुद्धा प्रत्येक प्रतिक्रिया काय होती अहमदाबादच्या त्या स्टेडियममध्ये प्रेक्षकाची जेव्हा भारतीय संघ सामना हरला. जिंकण्याचा दबाव वेगळा, हरण्याचा दबाव वेगळा. सो हा प्रेशर एक वेगळ्या प्रकारचा असतो नेहमी. तो आज मैदानावरती कशा पद्धतीने सामोरे जाणारे फलंदाज ते पाहणं वेगळं असेल. पण मनीष मोकल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे ते बोलूया. जेव्हा आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक होणार का? नवीन आलेल्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ऋषिकेश वालेकर मैदानामध्ये आला. त्याला माहिती आहे की मैदानामध्ये 6 षटकांचा सामना आहे. केवळ चौकार आणि षटकारांसाठीच क्रिकेट खेळलं जातं का? मला वाटतं तुम्ही जेव्हा मोठी स्पर्धा खेळता आणि खास करून जेव्हा PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती जेव्हा तुम्हाला तब्बल 5 लाख, द्वितीय क्रमांक 3 लाख, तृतीय क्रमांक 2 लाख अशी पारितोषिका आहेत. खेळाडू साधारण अर्थातच आपण पाहिले तर तेच खेळाडू आहेत जे मैदानामध्ये थोड्या छोट्या स्पर्धा खेळतात पण आज मोठ्या रकमेच्या स्पर्धा तुम्हाला मिळालेल्या आहेत. अशा वेळेला तुमचा परफॉर्मन्समध्ये सुद्धा बदल अपेक्षित आहे मित्रांनो. रिव्हर्स खेळला जातोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होणार. पंचांचा इशारा येतोय. प्रभू श्रीराम की जय. आणि या वेळेला गोट्या अंपायर हेच तर सांगतोय की मैदानामध्ये मी जे आलेलो आहे ते तुमच्या टाळ्यांसाठी आलेलो आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण गोट्याचं सुद्धा अलिबागमध्ये स्वागत करूया. PNP चषक 2024 मध्ये गोट्या अंपायरचा परफॉर्मन्स तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने सादर करण्यासाठी ते सज्ज झालेत. पण काय फटका खेळला होता या वेळेला मैदानामध्ये. सिद्धू मोरेच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती फटका पाहायला मिळाला जिथे पंचांचा डिसिजन आला आहे की हा ब्रँडेड चौकार गोट्या स्टाईल मध्ये. डिसिजन रिव्होक करायला लागेल आणि पंचांचा इशारा आहे नाही हा षटकार. बिली बोडन आठवेल तुम्हाला न्यूझीलंडमधून थेट ICCच्या मैदानामध्ये आणि आता थेट कुरुळच्या आझाद मैदानावरती. चांगला चेंडू या वेळेला या प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ना. मनीष मोकलच्या गोलंदाजीमधल्या सातत्यावरती मी अनेक वर्ष बोलतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय प्रांशी 11 रोहा संघाची धावसंख्या लागली ती 9 धावा धावफलकावरती आल्यात. 9 फॉल ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये काय कमवलंय मनीष मोकलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तो म्हणेल मी 2 विकेट कमवल्या. दुसऱ्या बाजूला विचारायचं झालं तर प्रांशी 11 रोहा संघाने काय कमवलंय तर ते म्हणतील की फलंदाज अर्थातच तुषार कांबळी सुद्धा बाद झालाय. दुसऱ्या बाजूला विकास जाधव सुद्धा बाद झालाय. त्याच्यामुळे कमवले काय नाही फक्त सिद्धू मोरेच्या बॅटमधून जो काही षटकार आलाय तो थोडा आत्मविश्वास आमच्या संघाला कमवल्याच्या सदरामध्ये तुम्ही मोजू शकता. आज आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेची रंगतता वाढवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अर्थातच रेश्मा मयेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जाऊन खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेतात, संघमालकांना सुद्धा प्रोत्साहन देतात आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी ही PNP चषकामध्ये गेल्या 4 दिवस आपण अनुभवले. आणि आता नवीन गोलंदाज जेव्हा मैदानावरती आलाय
अभिषेक नाईक गोलंदाजीला आलाय आणि अभिषेक नाईकला काल आपण मैदानात फलंदाजी करताना पाहिलं होतं. अभिषेक नाईक ॲज अ ऑलराऊंडर या नात्याने ज्या भूमिकेतून मैदानावरती येतो ना ती भूमिका अगदी चोखपणे बजावतो. म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर अनेक पाहिले असतील पण ज्यांनी जॅक कॅलिसला पाहिला ना त्यांना माहिती आहे की ऑलराऊंडर काय असेल. तुम्ही ऑलराऊंडर अनेक पाहिले असतील पण ज्यांनी अँड्रू फ्लिंटॉपला पाहिला ना त्यांना माहिती असेल ऑलराऊंडर कसा असतो. ज्यांनी युवराज सिंगला पाहिला ना ते सुद्धा म्हणू शकतात की ऑलराऊंडर कसा असू शकतो. आणि अलीकडच्या काळामध्ये हार्दिक पंड्या असेल किंवा मग त्याच वेळेला इकडे आज T20च्या जमान्यातून थेट टेनिस क्रिकेटमध्ये वळायचं झालं तर तुम्हाला मैदानामध्ये अभिषेक नाईककडे पाहावं लागेल जो मैदानामध्ये सातत्य घेऊन मैदानामध्ये खेळत असतो. यावेळचा हा चेंडू फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतो आणि तिसरा फलंदाज बाद. प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान शिका पक्षाचा. धन्यवाद डीजे मास्टर. प्रेक्षक आनंदी होऊन या ठिकाणी सामन्याचा अर्थातच या ठिकाणी आस्वाद घेताना पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपण पाहतोय ना की प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद देतोय किंवा त्याच वेळेला आमच्या कॅमेराला या ठिकाणी प्रतिसाद देऊन सांगतोय मैदानामध्ये की आम्ही सज्ज झालेलो आहोत PNP चषक 2024 मध्ये या क्रिकेट सामन्याचा आस्वाद घ्यायला. मनीषने हा जेल टिपला. तो लॉंगॉनला उभा होता. वायडेश मिडॉनला उभा होता. वायडेश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता आणि अशा वेळेला त्याच्याकडून निर्णय आला की तो अर्थात जेल टिपला गेला आणि पंचांकडून निर्णय आला फलंदाज बाद असल्याचा. बोला सर काय डीजे मास्टर. यश तुमच्यासाठी काही इशारा येतोय ग्राउंडवरून तिकडे लक्ष ठेवायचं आहे. अभिषेक बद्दल आपण बोलत होतो ना की अष्टपैलू खेळाडू कसा असावा. आज मैदानामध्ये वातावरणाचा थोडासा वेगळा परिणाम जाणवतोय आपल्याला. फ्लड लाईट्समध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद मैदानामध्ये गेल्या 4 दिवस आपण लुटला. त्यातून 6 संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झाले. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा मी म्हणालो की अलिबाग हा सेंटर प्लेस पकडून तुम्ही कोणत्याही दिशेला जा. अलिबागमधून रेवस जा, अलिबागमधून रेवदंडाला जा, अलिबागमधून रामराजला जा किंवा अलिबागमधून अर्थातच किंवा तिकडून रेवसमधून शहापूरला निघा, इकडून अलिबागमधून मुरुडला जा, अलिबागमधून रोहाला जा. सर्व संघ तुम्हाला आज मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि हा योगायोग आहे. पण या निव्वळ योगायोगमध्ये एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की क्रिकेट सर्व व्यापी झालेलं आहे. ती गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाहीये. आणि जेव्हा सर्व समावेशक सर्व व्यापक क्रिकेट मैदानात आहे तेव्हा त्यातली मजा आणि लज्जतता आणखीन वेगळ्या प्रकारची असेल. पंचांचा इशारा येतोय हा षटकार. आला. रोहन सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. मी पाहिलंय रोहनला दहावीर चषकामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केलेली आहे आणि या वेळेला आजच्या दिवशी सुद्धा PNP चषकामध्ये सुद्धा त्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. वेलकम 4. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 4, 5 आणि 6 थोडे जपून बसायचं आहे कारण अनेक सारे चेंडू आता तुमच्या दिशेने येणार आहेत. धाव फलकावरती आपण पाहतोय ना 19 धावा लागल्यात. 19 धावा येताना रोहन सानपच्या बॅटमधून जो काही स्वीट साऊंड पाहायला मिळतोय तो आकर्षित करणार आहे या वेळेला रोहा संघातील फलंदाजी करत असताना आणि त्याच वेळेला त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा.
19 धावा धावफलकावरती लागल्यात. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. रोहन सानपच्या बॅटमधून निघालेला हा फटका या वेळेला कव्हर्सला आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मनीष आणि फलंदाज बाद. वळूया मैदानामध्ये. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. अभिषेक नाईकला आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्याने 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. आणि आता सुराग दाभाडे मैदानामध्ये. ऋषिकेश वालेकर आणि सुराग दाभाडे या जोडीला आता मैदानामध्ये काहीतरी कमाल करावी लागेल, कारण 6 षटकांचा सामना आहे. आपण याच फॉर्मॅटबद्दल बोलत होतो ना, की जेव्हा तुम्ही अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट खेळता तुम्हाला काय पाहायला मिळतं. 5 षटकांचे सामने 4 षटकांवर येतात. सेमीफायनल 3 ओव्हरचा होतो. फायनल 2 षटकांचे होतात. आणि मग त्या मॅचला रंगतता फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. आज मात्र तशी रंगतता पाहायला मिळावी या अपेक्षेने सुराग दाभाडे आल्या मैदानामध्ये ठोकतोय. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. हा PNP षटकार. सुराग दाभाडेच्या बॅटिंगची ही खासियत आहे ना मित्रांनो. मैदानामध्ये काही खेळाडू असे खास असतात की समोरच्या गोलंदाज कितीही चांगला असो, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर या इक्वेशनने मैदानामध्ये जावं आणि त्याने मैदान गाजवावं. आणि केवळ मैदान गाजवावं नाही तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवायच्या, अशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये अभिषेक जो यशस्वी गोलंदाज पाहायला मिळत होता, रोहन सानपने काय केलं, एक षटकार खेचला, चौकार खेचला, पण अभिषेकला विकेट मिळाली. अभिषेकने चांगली कामगिरी केली आतापर्यंत 5 चेंडूत, कारण 2 विकेट त्याच्या नावावरती होत्या. यानंतर फलंदाजीला सुराग आला. त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला. धावफलकावरती 12 चेंडूंमध्ये अर्थातच 25 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. एक न्यूज माझ्यापर्यंत येते. बैलगाडी क्षेत्रातील एक दिग्गज माणूस. 2 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सुराग दाभाडे 1 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांवरती खेळतोय. ऋषिकेश वालेकर आपण पाहतोय 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धावेवरती खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला मनीष मोकलनेच आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. मनीषने या एंडने करताना आतापर्यंत गोलंदाजी कशी केली त्याचंही अनालिसिस मी थोड्या वेळापूर्वी पाहिलं, की मनीष या एंडने गोलंदाजी करताना, विशेषतः स्टेज एंडकडून गोलंदाजी करताना अधिक प्रभावीपणे कामगिरी करतोय. कारण त्याला माहिती आहे वाऱ्याचा ओघ आणि त्याच वेळेला प्रवाह हे बघून गोलंदाजीचा एंड बदलणं फार महत्त्वाचं असणार आहे. जेव्हा तुम्ही दोन्ही एंडकडून गोलंदाजी करताना तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, की वाऱ्याचा प्रवाह कोणत्या बाजूने आहे, किंवा त्याच वेळेला फलंदाज लेफ्टी आहे की रायटी आहे, मग त्याच्या अगेन्स्टमध्ये आपला स्ट्रॉंग झोन काय आहे. जर आपण लेफ्टी आहोत तर आपल्याला थोड्या अंशी राऊंड द विकेट गेलो तर काय करावं लागेल, ओव्हर द विकेट गेलो तर मैदानामध्ये नॅचरल अँगल सोबत जावं. या सगळ्या स्पेसिफिकेशन असतात. बघा क्रिकेटमध्ये, क्रिकेट इज ऑल अबाउट माइंड गेम असं आपण म्हणतो, पण त्या माइंड गेमच्या अगोदर थोडासा होमवर्क फार आवश्यक आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये होमवर्कला फार महत्त्व आहे ना. आज जेव्हा मनीष मोकलने नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, याच्या अगोदर त्याने मनामध्ये ठरवलं असणार की आपल्याला काय करायचं आहे. सुराग दाभाडेसाठी बघा, आउट ऑफ द ऑफ स्टंप तुम्ही ओव्हर द विकेट यायचं. सुराग दाभाडे कोणत्या क्षेत्रामध्ये खेळतोय तर साधारण कव्हरमध्ये खेळतोय, त्यामुळे डीप कव्हर तैनात केला गेलाय. त्याच्यानंतर एक वाईडेश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप वाईडेश मिड विकेटला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आणि बिहाइंड द विकेट किती क्षेत्ररक्षक आहेत, जिथे आपण पाहतोय एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, आणि त्याच वेळेला एक बॅकवर्ड पॉइंट सुद्धा आहे. गलीला सुद्धा खेळाडू आहे.
आणि या वेळेला रिव्हर्स खेळतोय सुराग दाभाडे. जर रिव्हर्स खेळणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी तयार आहे. बॅकवर्ड पॉईंट जरूर तैनात केला गेलाय, पण जर तो रिव्हर्ससाठी गेला तरी सुद्धा जर टॉप एज लागला तर शॉर्ट फाईन लेग ठेवलाय. गली आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या जागामध्ये या दोन्ही जागा गाळलेल्या जागा भरलेल्या पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे हा माइंड गेम कसा मैदानामध्ये असतो बघा. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी असं नेहमी मी म्हणतो, आणि ते का म्हणतो कारण त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला जावं लागतं. आज सुराग दाभाडे सारखा चांगला फलंदाज मैदानामध्ये असताना त्याच्या अगेन्स्ट जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्लॅन तर या ठिकाणी मनीष मोकल अद्यापर्यंत यशस्वीपणे राबवतोय सुराग दाभाडेसाठी. आता चेंडूचा टप्पा बदलला आणि त्याच वेळेला मैदानामध्ये फलंदाजावरती दबाव सुद्धा निर्माण केला की सुराग आता रिव्हर्स खेळला होता. याच्या अगोदरचा चेंडू जर त्याने रिव्हर्स खेळलाय तर याच्या नंतरच्या चेंडूवरती आपण कशा पद्धतीने त्याला पुढचा चेंडू टाकला पाहिजे. त्याने पाहिलं की पुढे सरसावून तो कव्हर्समध्ये मारतोय. अशा वेळेला त्याने आउट ऑफ द ऑफ स्टंप यॉर्क केला आणि लेफ्ट हँडर जर यॉर्कर करतोय तो अवे फ्रॉम द बॉडी जाणार, कारण तो ओव्हर द विकेट गोलंदाजीला आलाय. हे स्पेसिफिकेशनवरती तुम्हाला क्रिकेट मोजावं लागतं. किंबहुना आज मनीष मोकल त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय ज्याला आपण म्हणतो ना खोलात टाकणारी गोलंदाजी. इथे वाईट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे पण तो चुकतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चित्रपटातील नायिका असो किंवा बॉलिवूड चित्रपटाच्या नायिका सुद्धा असो, गोट्या पुढे सगळ्या फिके आहेत एवढं मात्र खरं आहे. गोट्या तेवढाच फक्त या मैदानावरती चालणार आणि स्पर्धेमध्ये सुद्धा चालणार, हेच एवढं निर्विवाद सत्य आहे. मनीष मोकलच्या चेंडूवरती या वेळेला मैदानामध्ये चौकार पाहायला मिळाला सुराग दाभाडेच्या बॅटमधून, पण हा चौकार दिला गेला असं म्हणावं लागेल, कारण क्षेत्ररक्षकाने अशा प्रकारच्या चुका या स्टेजवरती करणं परवडणार नसणार आहे. मनीषचा पुढचा चेंडू 4 गडी बाद 30 धावा, हलक्या हाताने खेळण्याचा निर्णय आणि मनीषला माहिती आता हा हे परवडणार नाहीये. खराब स्थितीमध्ये या वेळेला टीम एफर्ट फार महत्वाचा आणि पंचांचा इशारा येतोय बचाव. नारायणने गायलेलं बिनतेरे सनम या गाण्यावरती गोट्या अंपायरला बघितल्यानंतर आता असं म्हणावं लागेल की गोट्या अंपायर तेरे बिना यहाँ पर हमारा भी कुछ नहीं लगता, मन नहीं लगता असं आम्ही म्हणू. पण तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांचा खेळ संपला. एकदा धावांवरती नजर टाकूया. 34 धावा धावफलकावरती लागल्या. मनीष मोकलचं या षटकाचं पृथक्करण जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात सुद्धा त्याने 9 धावा खर्च केल्या आणि विकेट या षटकामध्ये त्याला मात्र मिळाली नाही. सुराग दाभाडेने शेवटचा चेंडू कसा खेळला होता मला वाटतं थोडं जाऊन पाठीमागे तुम्ही ॲक्शन रिप्ले जर पाहिला असेल ना याचा तर सावधगिरीने खेळला होता. त्याला माहिती होती की हा शेवटचा चेंडू आहे, समोर लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याला मला खेळावं लागेल, पुढची 3 ओव्हर सुद्धा खेळून काढायच्या आहेत. जेव्हा संघाच्या 31 धावा धावफलकावरती आल्या होत्या पण ओव्हर थ्रोचा चौकार मिळाला, 34 धावा आल्या.
अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 4 गडी बाद 34. आपण पाहतोय रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध प्रांची 11 रोहा हा सामना. रोहांशू 11 केतकीचा मळा संघाचे संघमालक अजिंक्य पाटील यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. प्रांची 11 रोहा संघाच्या संघमालक मयांकजी ठाकूर यांना सुद्धा आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि चौतीस धावा जेव्हा धावफलकावरती आल्यात ना, ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये चालू आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिल्यानंतर आजच्या तिसऱ्या सामन्यासाठी मी कॉल देऊन ठेवतो. मोहनजी धुमाळे यांच्या ज्ञानी 11 नांगरवाडी संघाच्या कर्णधारला विनंती असेल आपण आल्याचे रिपोर्टिंग आपण करायचं आहे. तसेच सुरेशजी घरत यांच्या सुरेश काका 11 वर्सोली संघाला सुद्धा विनंती असेल आपण आल्याचं रिपोर्टिंग आमच्यापर्यंत करायचं आहे. बघा, कोणत्याही खेळामध्ये जेव्हा 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकतात, 2 खेळाडू एकमेकांसमोर उभे टाकतात, तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्याच वेळेला त्यांची मनस्थिती काय म्हणत असते, एकतर आजचा दिवस तू तरी गाजव, नाहीतर मी तरी गाजवतो. आणि त्या प्रकारे मैदानामध्ये खेळ खेळला जातो. 18 चेंडूमध्ये 34 धावा आल्यात. इथे पाहतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी PNP चषक 2024 मध्ये बाईक आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी बाईक आहे. मालिका वीरसाठी सुद्धा बाईक असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी 3 बाईक आपल्याला पाहायला मिळतात. अलिबागमध्ये 1 बाईक आत्तापर्यंत आपण पाहिली. अलिबागमध्ये 2 बाईक सुद्धा आत्तापर्यंत आपण पाहिल्या. आता एकाच वेळेला एकाच स्टेजवरती 5 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 3 लाख रुपये पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं 2 लाख रुपये पारितोषिक आणि त्यांच्या समवेत तयार राहा. या तिन्ही बाईकचा अर्थातच मानकरी कोण असणार? एकच खेळाडू अर्थातच हा मानकरी असणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण अशा वेळेला पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये, जिथे 18 चेंडूमध्ये 34 धावा आल्यात. आणि येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जाणार? करंट रन रेट जे आहे ना ते 11.33 आहे. आणि जेव्हा 11.33 रन रेट आहे तर इथून तुम्ही 11-33 मोजायच्या की 15-45 मोजायच्या? फटका खेळला जातो. या वेळेला लॉंग ऑनला परत एकदा आपण पाहतोय कोऑर्डिनेशन फार महत्वाचं, रिफ्लेक्शन सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि अँटिसिपेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. विद्यमान भावेश चंदनेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. भावेश चंदनेने कालच्या रात्री एका अफलातून गोलंदाजी केली होती. म्हणजे ॲज अ बॅट्समन म्हणून सुद्धा त्याच्याकडून काही मोठे फटके आपण पाहतो, पण ॲज अ बॉलर म्हणून जी कमिटमेंट त्याने मैदानामध्ये दाखवली होती ना, त्याचं खूप कौतुक सुद्धा झालं होतं. आणि जेव्हा रोहांशू 11 केतकीचा मळा संघ सामना जिंकला होता त्यातील भावेशचं ते षटक महत्त्वपूर्ण ठरलं होतं. आणि आज मैदानामध्ये प्रांची 11 रोहा संघातील फलंदाज मैदानात फलंदाजी करतात. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या दोन्ही संघांना माहिती आहे की 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला थोडंसं सांभाळून खेळावं लागेल. खेळाडूंना अलीकडच्या काळामध्ये सवय राहिलेली नाही आहे. 4 षटकांचे सामने आले, 3 षटकांचे सामने आले आणि फक्त मग घणाघाती फटके मारायचे, आक्रमक फलंदाजी करायची, असाच खेळ आपण पाहतो. पण मैदान कधी कधी विसरतो ना आपण. मैदानात गेल्यानंतर हे मैदान कसं आहे, इथं डिक्लेअर झोन आहे का, नाही आहे. चौकार लगावले सुद्धा जाऊ शकतात. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्यापेक्षा किंवा 2-3 षटकार लगावून बाद होण्यापेक्षा 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचं कौशल्य कोण दाखवणार? भावेश चंदने जेव्हा गोलंदाजीला आलाय तेव्हा पाहूया. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्यावर षटकार लिहून ठेवा. PNP चषक ब्रँडेड 6. मास्टर ऋषिकेश वालेकर मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पेसारीचा आहे.
तसं पाहिलं तर पेजारी म्हटल्यानंतर आपल्याला अनेक साऱ्या गोड आठवणींमध्ये जावं लागेल, कारण सुरुवातीला पेजारी पोयनाड याच्यामधून आंबेपूरमधून आलेला संघ असेल, बालयुवक पेजारीचा संघ असेल, त्याच्यानंतर अर्थातच क्रिकेटमध्ये ज्याने झुंजार वृत्ती दाखवली तो झुंजार पोयनाडचा संघ असेल. मग पेजारी पोयनाडच्या रक्तातून आलेलं खऱ्या अर्थानं हे जे काही परंपरा आहे ना, ही परंपरा प्रतिष्ठा मैदानामध्ये जोपासली जाते. वाईट आला आणि वाईट नंतर धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडले, कारण धावफलकावरती धावा पाहतोय आपण 45, 4 गडी बाद 45, 3.2 षटकांचा खेळ संपलाय. ऋषिकेश वालेकर मैदानात खेळतोय, ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो. एक चौकार आणि एक षटकार त्याने आपल्या खेळीत सजवलाय. आणि भावेश चंदने जो अर्थातच काल एका सामन्यामध्ये सामनावीर सुद्धा ठरला होता, तो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. रोहांशो 11 केतकीच्या मळा संघामध्ये खेळत असताना आपल्या अप्रतिम गोलंदाजीने त्याने अद्यापर्यंत खुश केलं होतं. पण नवीन सामना, नवीन आव्हान, नवीन ध्येय याप्रमाणे तुम्हाला कामगिरी करावी लागते. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काही गोष्टींवरती आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे जसं फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग या कन्सेप्ट बद्दल मी बऱ्याच वेळेला बोलतो समालोचनामध्ये, त्याच्यावरती येईन. हा काय फटका खेळलाय, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आज चेंडू मनीष मोकलला शोधतोय आणि मनीष मोकल तो चेंडू सोडतही नाही. फलंदाज बाद. क्रिकेटच्या मैदानामध्ये चंदनेने टाकलेला हा चेंडू आपण पाहिला, असं वाटलं की मनगटातली ताकद दाखवले आणि मग भावेश चंदनेच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळंच काही सांगून जाणारा की मैदानामध्ये आपण कशा प्रकारे या वेळेला विकेट घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. एक असा फटका खेळला जातोय ना की ज्या फटक्यामध्ये ताकद जरूर होती, परंतु त्याच वेळेला ते टायमिंग साधलं गेलं नाही. किंवा जेव्हा हा चेंडू मनीष मोकलकडे विसावला तेव्हा मी म्हणालो की मनीष मोकलला जणू काही चेंडू शोधतोय. तुमच्या मनामध्ये कधी कधी असतं ना की आपण जेव्हा क्षेत्ररक्षण करत असतो आपल्याला वाटतं की यार आपल्याकडे चेंडू येऊच नाही. म्हणजे आपण ॲज अ फिल्डर म्हणून कधी कधी असाही विचार करतो. प्रेक्षकांमध्ये बसलेल्यांमधल्या 90% मानसिकता अशी असू शकते, पण 10% जे आहे ते असेही विचार करत असतात ना मित्रांनो. आपण त्या 10%तले आहोत का फक्त विचार करावा की प्रत्येक चेंडू माझ्याकडे यावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड सुद्धा हेच म्हणायचा, मोहम्मद कैफ सुद्धा हेच तर म्हणायचा की प्रत्येक चेंडू माझ्याकडे यावा. मग त्यापैकी 300 चेंडू जर टाकले जाणार असतील ODI मध्ये तर 250 चेंडू माझ्याकडे यायला हवेत. आल्या आल्या आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला यश पारंगेने, संघाचा कर्णधार आहे तो. आणि यश जेव्हा मैदानामध्ये आलाय त्याला माहिती आहे की आता इथून जबाबदारीने खेळावं लागेल. ही जबाबदारी नक्की कोणत्या स्वरूपाची घ्यावी की संघाचा डाव सावरायचा आहे, डाव सजवायचा आहे आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव सुद्धा निर्माण करायचा आहे. याची जर जेव्हा मैदानामध्ये प्रथम फलंदाजी आपण करतो तेव्हा साधारण किती टार्गेट सेट करावं, मला वाटतं याचा विचार करत असताना आपण 2-3 फॅक्टर समोर ठेवतो. एक पहिला फॅक्टर असतो की प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग लाईनअप काय आहे. दुसरा फॅक्टर लक्षात घेतो की आपण किती ओव्हरची मॅच खेळतोय. तिसरा फॅक्टर आपण लक्षात घेतो की आपल्याकडे आपला बॉलिंग अटॅक काय आहे. आणि चौथा फॅक्टर आपण लक्षात घेतो की मैदानामध्ये कोणकोणत्या सिच्युएशनला आपल्याला ॲडव्हान्टेज मिळू शकतं. सुराग दाभाडेसाठी हा चेंडू आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी. ही बॉलिंग लाईनअप आज पाहायला मिळालेली आहे. मैदानामध्ये सुराग दाभाडेला रोखण्याचा प्लॅन तयार आहे आणि तो प्लॅन अशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जातोय ना की इथे बघा प्रत्येक जण आता घोषणा देतोय. आमचे समालोचक मित्र तिथं, वेदांत सुद्धा तिथे गेलेत आणि आपापल्या संघासाठी मला वाटतं चीअर करतायत आणि PNP चषकाचा नारा या वेळेला मैदानामध्ये देत आहेत. प्रांशी 11 रोहा संघातील फलंदाज सुराग दाभाडेसाठी पुढचा चेंडू भावेश चंदनेचा. सुराग दाभाडेला याही वेळेला अवे फ्रॉम द बॉडी ठेवला जातोय. त्याने तो मिड विकेटला खेचलाय जरूर, परंतु जमिनी लगत जाणार. एकच धाव त्याच्या नावावरती नोंदवली जाणार. 4 षटकांचा अर्थातच खेळ या ठिकाणी संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गडी बाद 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. भावेशने या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार षटकार असा खाल्ला जरूर, पण त्यानंतर एक वाईड नंतर विकेट त्याने स्वतःच्या नावावरती नोंदवली. कमबॅक करावं लागतं माणसाला. आपल्या आयुष्यामध्ये जसं कमबॅक करावं लागतं तसंच क्रिकेटच्या मैदानात
मैदानात असेल, खेळाच्या मैदानात असेल, तुम्हाला केवळ एका गोष्टीवरती फोकस करून चालणार नाही की यार पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय, आज काय माझा दिवस नाहीये. ठीक आहे यार, असं होत असतं ना, असंही विचार केला पाहिजे. बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हा 47 धावा झाल्यात, तुम्ही कधी स्पर्धा परीक्षा दिली असेल तर स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये काय असतं, पहिले टोटल 100 क्वेश्चन असतात. एक ॲज्युम करा 100 क्वेश्चन असतात, 2 तासामध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असतो. त्याच्यामध्ये पहिले 10 क्वेश्चन, पहिले 15 क्वेश्चन्स महत्त्वाचे असतात आणि पहिले 10-15 क्वेश्चन इतके कॉम्प्लिकेटेड असतात ना की आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे 0 करून टाकतात. हे तुम्हाला मी का सांगतोय, त्याच्या मागची कारणं तुम्ही यासीन सरांना नंतर विचारा, तुम्हाला ते बऱ्याच अर्थी सांगतील. पण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ते 10-15 क्वेश्चन्स तर तुम्हाला जमले आणि कदाचित ते तुम्हाला जमले नाही तर तुम्ही सोडून द्यायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि ते सोडून कधी द्यायचे, ते निगेटिव्ह मार्किंगला सोडून द्यायचे की मग ते नंतर सोडवायचे, या पद्धतीने सोडून द्यायचे, याही गोष्टीवरती जावं लागेल. क्रिकेटच्या या मैदानात मला वाटतं ना अशा पद्धतीचा हे सगळं आपल्याला, म्हणूनच ते दी ग्रेट सुनील गावस्कर म्हणतात की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. प्रत्येक गोष्ट लाईफला लागू पडते असा क्रिकेटचा खेळ आहे. मैदानामध्ये आता गोलंदाजीत बदल होतोय. निशांत पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. निशांतने पहिल्या सामन्यामध्ये रोहांशी 11 केतकीच्या माळा संघाला सामना जिंकून दिला होता, तोच निशांत गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू सुराग दाबडेला, या वेळेला मिडल अँड लेग स्टंपवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रकारे गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळतोय. मनीष मोकलने मला वाटतं ना आपल्या बॉलरशी मीटिंग घेतली असावी सुरुवातीला, स्पर्धा सुरू या सामन्याच्या अगोदरती, की क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला कोण येणार आहे. प्रांची 11 रोहा आपल्या समोर आहे, त्यांचे कुठला बॅट्समन चांगला खेळतोय. बघा यूट्यूब तुमच्या समोर आलंय, आज तुम्ही घर बसल्या सामना पाहताय, त्याचा आनंद घेताय, पण खेळाडूंनी यातून शिकायचं आहे आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त आपल्या सोशल मीडियावरती क्लिप टाकून किंवा रील्स बनवून काही होणार नाहीये. मोठा फटका खेळला जातोय, या वेळेला चेंडू येतोय टाळ्या होत्या. गोट्या अंपायर यांना नक्की कोण बोलवतंय हे सुद्धा शोधावं लागेल. मात्र धाव फलकावरती गोट्या अंपायरला अलिबागची जनता बोलवते आणि त्यामुळे गोट्या अंपायर मैदानामध्ये येतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अलिबागची जनता या ठिकाणी बोलवतोय आणि मला वाटतं आता पारितोषिकांची थोड्या वेळाने खैरात सुद्धा गोट्या अंपायरवरती होणार, कारण अशा एक स्टेप्स आणि असा डान्सिंगचा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळणार, डान्सचा आविष्कार की ज्याद्वारे तुमचं मनोरंजन सुद्धा होणार. पंचांचा इशारा येतोय की हा षटकार आहे. 54 ऑन बोर्ड. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा धाव फलकावरती. आपण अर्थातच काही अनालिसिस वरती बोलत होतो. निशांच्या गोलंदाजी नंतर येऊ आपण त्याच्याकडे. आणखीन एक मोठा फटका खेळला जातो यश पारंगेच्या बॅट मधून आणि चेंडू आउट ऑफ द सिलेबस असणार नाही असं यश पारंगे म्हणतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि पाटलांचा बैलगाडा तर तुम्हाला पाहायला मिळेलच या ठिकाणी, पण त्याच वेळेला पाटलांची ताकद सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज मैदानामध्ये इथे फलंदाजीसाठी आपण पाहतोय ना यश पारंगे मैदानामध्ये कसा सुरू झाला. यासीन सर कोणत्या मुद्द्यावरती आपण होतो की मनीष मोकलने काय अभ्यास केला त्या गोष्टीवरती होतो आणि मी आउट ऑफ द सिलेबस का म्हणालो तेही तुम्हाला मी सांगतो. जेव्हा आपण अभ्यास कोणाचा केला, आपण सुराग दाभाडेचा अभ्यास केला, आपण विकास जाधवचा अभ्यास केला, आपण सिद्धू मोरेचा अभ्यास केलाय, पण आता पेपर कोणाचा आलाय? यश पारंगेचा. यश पारंगेचा अभ्यास केलाय का
या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. आणि म्हणून मी म्हणालो की यश पारंके हा आउट ऑफ द सिलेबस नाही आहे ना, रोहांशू 11 केतकीचा मिळाला, हे याचा विचार करावा लागेल. क्रिकेट मित्रांनो हे असतं. मला वाटतं ना की या गोष्टींवरती जेव्हा तुम्ही अभ्यास करताना 5 गडी बाद 58 मधून पुढे बघायला लागेल. अपील आणि फलंदाज बाद. सॉरी 58 हा 58 आहे. समोर जो काही स्कोर आला होता त्यानुसार मी बोललो असेल आणि त्याच वेळेला समोर सुद्धा तेच दिसत होतं मला वाटतं, पण 58 आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 चेंडू येणं बाकी आहेत. आपण ज्या गोष्टीवरती यासीन सर बोलत होतो ना की आउट ऑफ द सिलेबसचा पेपर होता, यश पारंगे मैदानामध्ये फलंदाजीला आला होता, त्याने एक चौकार खेचला, एक षटकार खेचला, पण कधी कधी सिलेबसच्या बाहेरचे आलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात आणि त्यासाठी तुमचं लक्ष, ज्याला आपण म्हणतो ना की तुमचा फोकस मैदानामध्ये असावा लागतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचा फोकस किती स्थितप्रज्ञ असला पाहिजे ना, याची उत्तम उदाहरणं अनेक खेळाडूंकडून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की कोलकाताच्या मैदानावरती काय घडलं होतं, VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड आणि विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये. तिथून तुम्ही फोकस शिकू शकता. म्हणजे साधारण थोडा मागे जातोय मी, त्याचं कारण असं आहे की त्या खेळापासून भारतीय संघाचा टेस्टकडे बघण्याचा अप्रोच बदलला होता. फोकस कसा बदलतो? वीरेंद्र सेहवागला टेक्निक शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही, तर वीरेंद्र सेहवागला माहिती आहे की मला काय करायचं आहे. एका दिवसामध्ये 200 धावा एकटा चोपून काढू शकतो, हा फोकस त्याने स्वतःचा तयार केलेला आहे. मला वाटतं या पद्धतीचा फोकस तुम्हाला मैदानात ठेवावा लागतो. आणि आल्या आल्या या वेळेला दणदणीत षटकार. गोटे अंपायर, जगातला 8वा आजोबा. गोट्या अंपायर सहजासहजी येत नाही आणि आला की मैदानामध्ये प्रेक्षकांना नाचवल्याशिवाय राहत नाही. आज मैदानामध्ये आपण पाहतोय इथे चौकारांची आतिषबाजी, षटकारांची अर्थातच दणकेबाज पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळत असताना गोट्या अंपायर सुद्धा मैदानामध्ये प्रेक्षकांना नाचवतोय आणि तेव्हा रसिक प्रेक्षकांना एक वेगळा आनंद सुद्धा पाहायला मिळतोय. कल्पेश गागच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. निशांत गोलंदाजी करतोय आतापर्यंतचं महागडं षटक, कारण 17 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आणखीन एक फलंदाज या वेळेला बाद होऊन परतणार पावलांमध्ये. 7वा हादरा बसणार आहे तो प्रांशी 11 रोहा संघाला.
स्ट्रॅटेजीचा भाग होता की सुराग दाभाडेला अधिकाधिक नॉन स्ट्राईक एंडला थांबवायचा आणि जेव्हा तो स्ट्राईक एंडला येईल त्यावेळेला त्याला अवे फ्रॉम द गोलंदाजी करायची. आणि जर तशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये होत असेल तर सुराग दाभाडे कशा प्रकारे खेळणार हे सुद्धा तेवढंच औत्सुक्याचं असेल, कारण सुराग दाभाडेकडे तो स्ट्रोक आहेत. काल यासिन सरांनी म्हटलं होतं की सुराग दाभाडेची फलंदाजी तुम्ही पाहायची असेल ना, दहावी चषक रोहामधली मागच्या 2-3 इयर्सची तुम्ही त्याची फलंदाजी बघितलीत तर तुम्हाला सुराग दाभाडे काय प्रकारचा फलंदाज आहे ना तो समजेल. इतका घणाघाती फलंदाज आहे की आक्रमक ही त्याच्या रक्तामध्ये मनामध्ये ठासून ठासून भरलेली आहे, अशा प्रकारचा फलंदाज आहे. पण कधीतरी तुमचा दिवस असतो किंवा नसतो हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आज रोहन शिवलेवन केतकेचा मला संघाने ठरवलंय की दिवस आमचा आहे. भावेश चंदनेला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी इथे मार्गक्रमण करायला त्यांनी सज्ज केलंय आणि भावेश चंदने मैदानामध्ये गोलंदाजी करणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा धावफलकावरती. सुराग दाभाडे खेळतो वैयक्तिक 16 धावांवर. एक गडी बाद भावेश चंदने या वेळेला 1 विकेट स्वतःच्या नावावरती त्याने नोंदवले. 15 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आलाय. 7 गडी बाद 66 धावा धावफलकावरती लागल्यात. सुराग दाभाडे, सुराग टू भावेश अँड भावेश टू सुराग. अप्रतिम आणि अफलातून गोलंदाजी. तुम्हाला ना गोलंदाजी करताना मी काल सुद्धा म्हणालो होतो तुमच्या आता मात्र या वेळेला धावचीत होण्याची संधी पाहायचा आहे कोणता फलंदाज धावचीत होतोय. पंचांचा इशारा आलाय की या वेळेला योगेश बाद होणार आहे, धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन परतणार आहे पावलांमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. प्रांशी 11 रोहा संघ जो मैदानामध्ये 8 गडी बाद 67 वरती आलाय. मला वाटतं आता रोह्यामधील जे टीव्ही ऑन झालेले आहेत, मोबाईल स्क्रीनवरती जे सामने पाहत आहेत ते नक्कीच हे म्हणत असावे की बघा क्रिकेटचं मैदान म्हणजे आपलं कुरुक्षेत्र असतं. या कुरुक्षेत्रावरती आपल्या बिनीचे योद्धे तर आता परतलेत, ते शापित नाही आहेत. आणि भारतातील क्रिकेटचे करोडो चाहते हे आशावादी असतात. रोह्यातील हे चाहते सुद्धा आशावादी असतील. त्यांचा आशावाद फार वेगळ्या स्वरूपाचा असेल. सुराग दाभाडे या वेळेला खेळतोय पण चेंडू मनीष मोकलच्या हातात. मला वाटतं आजचा 4था कॅच असेल त्याचा. कारण अजूनही सामना म्हणजे दुसरी इनिंग येणं बाकी आहे. त्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणं बाकी आहे. तेव्हा याच्या नंतरच्या पुढच्या सामन्यामध्ये जर ते जिंकले तर असणार आहे. पण भावेश चंदने, मनीष मोकल यांनी काय ट्रॅप लावला होता की सुरागला वायडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये किंवा त्याच वेळेला लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये, लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये पूर्णपणे मैदानात एका जागेवरतीच तो स्तब्ध कसा राहील आणि जरी फटका खेळला तरी त्याला मोठा फटक्यामध्ये ते रूपांतर होऊन द्यायचं नाहीये, अशा प्रकारचा खेळ होता. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय ना प्रचंड प्रमाणामध्ये इथे उपस्थित झाले आहेत. गॅलरी पूर्णपणे भरलेल्या पाहायला मिळतात. आणि आज सकाळपासून जेव्हा सामन्याला सुरुवात झाली, जेव्हा मुस्कान 11 मांडला आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर यांच्यामध्ये पहिल्या लढतीला सुरुवात झाली, तमाम प्रेक्षक वर्ग हेच पाहतोय की आज या स्पर्धेचा विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये कोणकोणते संघ पाहायला मिळणार, कोणत्या खेळाडूंचा खेळ या ठिकाणी बरणार. आणि अगदी सामने वानखेडेच्या मैदानावरती पाहावे किंवा तिकडे अहमदाबादला पाहावे. तिकडे गेल्यानंतर आपल्याला आपण म्हणतो ना की तिकीट काढायचं आहे किंवा त्याच वेळेला भरपूर सारे पैसे खर्च करायचे आहेत. इथे सगळं काही फ्री आहे, सर्व काही इथे फ्री आहे. आणि त्याच्यामुळे जो स्टेडियमचा फील आपल्याला आनंद देतोय ना तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. 9 गडी बाद 67 ऑल आउट होणार का असं आता आपल्याला बोलावं लागेल.
शेवटचे 3 चेंडू येणं बाकी असताना भावेश चंदने आपल्या गोलंदाजीतल्या खांद्याची ताकद दाखवतोय. मला वाटतं ना की तुम्ही त्या शोल्डर्सवरती काम केलेलं असतं. अलीकडच्या काळामध्ये फिटनेसवरती बऱ्याच वेळेला प्रयत्न केले जातात या सर्व खेळाडूंकडून. आणि जेव्हा तुम्ही गोलंदाज असता, विशेषतः येस पुढच्या सामन्यासाठी मी कॉल करतोय ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचा कर्णधार आणि सुरेश काका 11 वर्सोली संघाचा कर्णधार. टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. 9 गडी बाद 68 धावा धावफलकावरती. आपण फिटनेसच्या बाबत बोलत होतो मित्रांनो. तर हा मुद्दा असाच होता की भावेश चंदने जो आहे ना, आपण पाहतोय की स्लिम अँड ट्रिम आहे. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना जी शोल्डर्स त्याने मैदानामध्ये आपल्या स्वतःसाठी मेहनत घेऊन तयार केलेल्या आहेत त्याचा बरोबर वापर करतोय. कधी ताकदीचा आणि कधी युक्तीचा वापर करायचा हे दाखवतोय. पण आता खराब चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. आशावादाचा आपण बोलतो ना की भारतातील करोडो क्रिकेट चाहते आशावाद आहेत. हा आशावाद असा असतो की कौरवांच्या राहुटीसारखा दुर्दम्य असतो. भीष्म पडले, द्रोण गेले, कर्णाचेही पतन झाले, तरी अशा बलवान असल्याने शल्य तरी विजय मिळवून देईल अशी अपेक्षा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि हेच तर आज आपण मैदानामध्ये पाहिलं. 9 फलंदाज बाद झाला तरी क्रमांक 11चा फलंदाज जर षटकार लगावतोय तर प्रांची 11 रोहा संघाची ताकद मैदानात आपण पाहिली. कारण आता धावफलकावरती धावसंख्या झाले 74 मध्ये याही धावा ऍड करा. काय फटका खेळला या वेळेला. कॉपी बुक स्टाईलने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. 2 बाउन्स, सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. चेक. या ठिकाणी सन्माननीय नौशाद मुजावर माजी सरपंच रामराज यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नृपाल शेठ आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचं सन्मान करायचं आहे. सन्माननीय नौशाद मुजावर माजी सरपंच रामराज. सन्माननीय नारायण शेठ धामसे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नारायण शेठ धामसे एक पक्षाचे निष्ठावंत आणि एक सामाजिक कार्यकर्ते. सन्माननीय नृपाल शेठ आपल्याला विनंती करतो की आपण नारायण शेठ धामसे यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. सन्माननीय महेश म्हसे कर्जत तालुका अध्यक्ष सन्माननीय महेश म्हसे. तसेच गणेश पुनकर सन्माननीय गणेश पुनकर. मी या ठिकाणी सन्माननीय नृपाल शेठ आणि सन्माननीय ताईंना विनंती करतोय की या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणेशजी पुनकर कर्जत तालुका अध्यक्ष. तसेच सन्माननीय प्रमोदजी गावण सदस्य विद्यमान रामराज. आणि खास करून या ठिकाणी मी विनंती करतोय एक सत्कार केला जाणार आहे. या ठिकाणी एक सत्कार केला जाणार आहे. रायगड कबड्डी असोसिएशनमध्ये ज्यांची निवड झाली ते रोशन गणेश मडवी यांचा सत्कार केला जातोय. रायगड कबड्डी असोसिएशनमध्ये निवड झालेले रोशन गणेश मडवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय नारायण शेठ धामसे आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सन्माननीय नारायण शेठ धामसे.
तसेच मी रोशन गणेश मडवी आपल्याला विनंती करतो, आपला सत्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. रायगड कबड्डी असोसिएशनमध्ये ज्यांची निवड झालेली आहे, आम्हा सगळ्यांना अभिमान आहे, ताईंना सुद्धा अभिमान आहे, नृपाल सेठ आपणास सुद्धा अभिमान आहे. म्हणून विनंती करतोय यांचं यथोचित्त या महान गुणवंत खेळाडूचा सन्मान ताईंनी करावा अशी आपणास विनंती करतोय. सत्कार मूर्ती रोशन गणेश मडवी. तसेच पुरोगामी युवक संघटना रोहा अध्यक्ष सन्मान्य नंदेश यादव या ठिकाणी रोशन गणेश मडवी यांचा यथोचित सत्कार केला जातोय. ताईंच्या शुभ हस्ते त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. रोशन आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. टॉसबॉक्स मध्ये गेलेले आहेत सन्मान्य नारायणशेठ डामसे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते टॉसबॉक्स केला जातो. ओव्हर टू रेश्मा मॅडम. धन्यवाद. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी रेश्मा मयेकर आलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि व्यासपीठावरील आमच्या सगळ्या मान्यवरांचे स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि जोरदार मुखाने बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. चला आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि टॉससाठी मी बोलू इच्छिते माननीय नारायण शेठ दामसे यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत आणि सोबतच दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल की माझ्यासोबत जॉईन व्हायचंय. ज्ञानी 11 नानगरवाडी आणि सुरेश काका 11 वर्सोली दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. टॉस कॉइन एकदा आपण दाखवूया. एका साईडला असेल टेल आणि दुसऱ्या साईडला असेल हेड. हु इज गोइंग टू कॉल? ओके सर, प्लीज डू दी ऑनर. वर्सोली संघाचा कॉल होता. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. धन्यवाद सर. तुमच्या शब्दातून तुमच्या मुखातून 2 शब्द ऐकायचे असतील पूर्ण टुर्नामेंट बद्दल. 2 शब्द फक्त जर सांगायचं असेल तर काय सांगाल? एकदम व्यवस्थित आहे आणि एवढी मोठी टुर्नामेंट ठेवली आहे. जे ज्यांनी ठेवले त्यांचं अभिनंदन आणि सर्व आलेल्या खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपल्याजवळ खूप वेळ कमी आहे. सो वर्सोली संघाने नाणेफेक जिंकलेले आणि टॉस जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? मी फिल्डिंग फर्स्ट करेन. फील्ड फर्स्ट. बघा आपण ज्याप्रमाणे पाहिलं, मला असं वाटतं पीच आहे ना दोन्ही साईडला जाते 50-50 आहे, कारण चौकार षटकारी आपण पाहिले आणि तेवढेच विकेट सुद्धा पाहिले. तर काय वाटतं समोरच्या टीमला किती रन्स पर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? बोथ एंडला वार आहे. त्यांच्यात एक लेफ्टी चांगला आहे. जरा कोऑर्डिनेशन करून खेळायचा प्रयत्न करून कॅल्क्युलेशननी खेळलो तर कमी रनमध्ये रोखायचा प्रयत्न करेन. 6 ओव्हरची मॅच आहे. आपण 2 दिवस खेळतो. मी 5 ओव्हरच्या मॅच खेळतो, पण तो आज 1 ओव्हर एक्स्ट्रा आहे आणि त्यात वारा आहे डेचा. आम्ही डे मॅच खेळलो त्यामुळे आम्हाला थोडंफार नॉलेज आहे काय विकेटला हवा असते, कुठल्या एंडली रन होतात जास्त, त्याचा थोडासा अंदाज आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही 6 ओव्हरला 60-65च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. 2 शब्द फक्त तुम्हाला, जर तुम्ही नाणेफेक जिंकले असतात तर काय निवडलं असेल आणि पूर्ण टुर्नामेंट बद्दल बोलायचं झालं, PNP चषक बद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? सुंदर आयोजन आहे इथले ताईंचं आणि खेळायला पण खूप मजा येते. फुल एकदम खूप मजा आली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमैन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सुरेश काका 11 वर्सोली वॉन द टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट. जरूर देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है और थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मॅम. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात माइक्रोफोनवरती ते रेशमा मैडम. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए 79 रनों की जरूरत. 6 ओवर का ये मुकाबला. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आए हैं. सलामी बल्लेबाज के रूप में कैवल्य पाटिल मैन फ्रॉम जिराड और विघ्नेश कटोर मैन फ्रॉम नौगांव, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी रोहन सानप के ऊपर. फुल टॉस गेंद थी. उस गेंद को हालांकि स्क्वायर लेग की दिशा में मात्र पुश किया था. शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे मगर वहां पे थोड़ा सा फंबल हुए, थोड़ी सी मिस फील्डिंग और देखते देखते बल्लेबाजों ने उस मिस फील्डिंग का पूरा फायदा उठाते हुए अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है. अंपायर गोटिया अंपायर देखिए
आज हम सभी को एंटरटेन करने के लिए तैयार है। हालांकि संदीप ने मुझे लगता है थोड़ी सी जल्दबाजी की, क्योंकि जब यहाँ पे अंधेरा छाएगा, जब ये मैदान काला होगा तो ये गोटिया भी काला और अंधेरा भी काला आपको देखने को मिलेगा, चमकता हुआ। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। हालांकि विघ्नेश कटोरे एक अच्छे बल्लेबाज है, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर लेते हैं, बड़े बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, मगर जो सवाल गेंदबाज रोहन ने डाला था उसका जवाब नहीं था उनके पास। मगर ये भी सेंसिबल क्रिकेट है, क्योंकि कौन सी गेंद छोड़नी है, कौन सी गेंद को ढीले हाथों के साथ खेलना है, कौन सी गेंद को रोकना है और कौन सी गेंद के ऊपर बड़ा शॉट लगाना है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में परफेक्ट यॉर्कर देखने को मिला। हालांकि दोनों भी खिलाड़ियों में थोड़ा सा अनबन जरूर, रन ले या न ले इसके बारे में थोड़ा सा विचलित जरूर दिखाई दिए, मगर आखिरकार ये अच्छा हुआ कि उन्होंने रन नहीं लिया, क्योंकि मिड ऑफ में फील्डर तैनात थे, तैयार थे, और इसी वजह से लगातार बैक टू बैक ये 2 गेंदे बिंदी रोहन सानप ने कल भी कमाल किया था, आज भी कमाल कर रहे हैं। रोहन का दौर चल रहा है। रोहन एक लंबा रन अप हम देख रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, उस गेंद का पीछा किया था, और ये लीजिए अनोखा अंदाज अंपायर गोटिया का। वाइट बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा, और रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 2 रन। रोहन सानप ने कल विकेट टेकिंग गेंदबाजी की थी, किफायती गेंदबाजी की थी, और इसी वजह से उनकी टीम को जीत दिलाने में बड़ा योगदान रहा। ये लीजिए, जैसे मैंने कहा था उनके स्लॉट में ये गेंद, और उसे पहुंचा दिया है। चाहिए गोटे अंपायर के लिए एंटरटेनमेंट करते हुए, मनोरंजन करते हुए आए हुए क्रिकेट के दीवानों का, और इसीलिए ये गोटे अंपायर जाना जाता है पूरे भारतवर्ष में। इसी बीच इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 8 पर, और ये जो छक्का था वो इस प्रतियोगिता का 400वां छक्का था, और विघ्नेश कटोर से बल्ले से ये पहला छक्का। पहली 2 गेंदें उन्होंने बिंदी खेली, अपना विकेट बहुत ही कीमती है, वो जानते हैं, और इसी वजह से उन्होंने पहली 2 गेंदों पर सम्मान किया, और जैसे ही खराब गेंद मिली उसके ऊपर प्रहार किया और 6 रन बटोरे हैं। इस छक्के की सहायता से उन्होंने अपना अकाउंट ओपन किया है, आगाज किया है, बहुत ही अच्छा आगाज, मगर अंजाम क्या होगा ये देखना बहुत ही मजेदार हो सकता है। रोहन की अगली गेंद फिर से एक बार विघ्नेश के लिए। जी हाँ, जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर। इस मरतबा बिल्कुल विड्थ नहीं थी, बिल्कुल यहाँ पे रूम नहीं था, उस गेंद को ढीले हाथों के साथ फिर से एक बार ढकेलने में मजबूर कर दिया था रोहन ने। रोहन की कमाल की गेंदबाजी पहले ओवर में हमें अब तक देखने को मिली है, क्योंकि मात्र 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी हैं। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर 30 गज के दायरे में किस तरह की गेंदबाजी की जाती है उसका एक उत्तम उदाहरण उन्होंने पेश किया है। मगर इस मरतबा गेंद रडार में, और उसे पहुंचा दिया फिर से एक बार स्टेडियम के बाहर। विघ्नेश के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का।
ने कहा था गोटिया आया है तो सभी को नचाएगा जरूर। देखिए वहां पे हमारे क्रिकेट के दीवाने भी इस ताल पर नाचते हुए, यही खासियत है इस अंपायर की। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इन पहले ओवर में 2 छक्के हमें देखने को मिले और वो दोनों छक्के विघ्नेश के बल्ले से आए हैं। विघ्नेश कठोर होते हुए, हालांकि शुरुआती दौर में हमने देखा था बहुत ही मृदु, बहुत ही संयम और बहुत ही शांत नजर आए, मगर जैसे ही गेंद उनके पाले में वो कठोर हो गए हैं, क्योंकि उनके सरनेम में ही कठोर है। दूसरे ओवर के लिए अब गेंदबाजी करने वाली टीम किसे दावत देती है, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा और इन 2 बल्लेबाजों को रोकना इतना आसान नहीं है, ये सभी जानते हैं। यश पारंगे के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी है। संदीप जगे भी हमसे जुड़ चुके हैं, वेरी वेलकम संदीप। तो दोस्तों दूसरे ओवर के लिए यश, क्या यहाँ पे यश को यश मिलेगा? स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज कैवल्य पाटिल अर्थात विकी नाम से पहचाने जाते हैं, जिराड से बिलोंग करते हैं। एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है उनके पास। फुल टॉस गेंद थी मगर फिर से एक बार उसका फायदा उठाया है, गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, हालांकि शॉर्ट स्क्वायर लेग और एक मिड विकेट मौजूद था, उसके बीचों बीच ये आता हुआ पहला चौका। और ये देखिए बैक टू बैक, ये दूसरा बड़ा स्ट्रोक विकी के बल्ले से। पहली गेंद पर चौका था और इस गेंद के ऊपर और बड़ा स्ट्रोक 4 और ये 6। जा जा हा गोट्या अंपायरचं टर्न आलं की ते नक्की नाचायला सुरुवात करतील असंही ते इशारा देत आहेत। आणि यशच्या गोलंदाजीवर विकीने ज्या पद्धतीने हा हल्ला चढवलाय ना, मला तो आठवला की साधारण वय वर्ष विकीचं 17-18 वर्ष असेल, मांडव्याचे ते मैदान असेल आणि त्यावेळेला मुंबईचे सुनील इंदुलकर पासून, भरत वाघेला पासून, भरत पतला पासून अनेक मोठे स्टार ज्या वेळेला यायचे साई जिराड संघाच्या मध्ये खेळताना विकी अशा प्रकारच्या फलंदाजीने सुरुवात करायचा आणि इतकी आकर्षक सुरुवात असायची। आजही त्या खेळामध्ये आहे ना, तो स्वतः अर्थातच MBA ची डिग्री संपादन केलेला आहे, प्रतितेज कंपनीमध्ये काम करतो, दुसऱ्या बाजूला खेळ सुद्धा तितक्याच अफलातून पद्धतीने हे साकारतो। मॅनेजमेंटचं कौशल्य अफलातून आहे, अद्वितीय आहे आणि तेच आज मैदानावरती साकारतोय कैवल्य पाटील। जी हाँ, इस दफा बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी, पहले स्लीप में फील्डर मौजूद नहीं थे। शॉर्ट थर्ड मैन के हाथों में जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। संदीप ने अभी अभी आपको याद दिलाई है, मगर मुझे एक मैच याद आती है और हमेशा मैं उस मैच का जिक्र करता हूं, क्योंकि मैच मुझसे भूलता नहीं है संदीप। वो मैच जीतने के लिए 6 गेंदों में 32 रनों की जरूरत थी और वो 32 रन यानी 30 रन चाहिए थे, मगर 2 रन की पेनल्टी बैठी थी और इसी वजह से 32 रन, और इस खिलाड़ी ने 30 रन बनाए थे। मगर इस मर्तबा विघ्नेश उसी मार्ग पर, इस बीच बहुत ही शानदार ये स्ट्रोक हमें देखने को मिला। 2 खिलाड़ियों के बीच में से फिर से एक बार जो दरार, वहां से गेंद फरार, मिलेंगे रन यहां पे 4। धन्यवाद डीजे मास्टर। यासिन सर, थोडंसं आपण पाहतो ना, नवगाव क्रिकेटच्या लिगसीमध्ये शिरावं लागेल। विघ्नेश कटोर कुठून येतो? नवगावला, जिथून क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जायचं। आज विघ्नेशचे वडील राकेश कटोर असतील, काका संजित कटोर असतील, किंवा त्याच वेळेला ज्या संघामधून हे दोघं खेळले आणि आज विघ्नेश इथे संघाला रिप्रेझेंट करत असता। व्हॉट अ शॉट वन्स अगेन, इट्स अ क्रॅकिंग 4 बाय विघ्नेश कटोर।
ती खेळी मैदानामध्ये साकारतोय. बघा आज हे सामने जेव्हा पाहिले जातात ना, केवळ रोहांशू 11 केतकीचा मळा खेळतोय म्हणून केतकीच्या मळ्याचा टीव्ही ऑन नाही झालेला आहे, तो नवगावची सुद्धा टीव्ही ऑन झाली असणार, कारण विघ्नेश कटर मैदानात खेळतोय. किंवा आज मैदानामध्ये झिराडचे सुद्धा टीव्ही ऑन झाले असणार. दुसऱ्या बाजूला रोहा संघ मैदानामध्ये आहे, तर यश पारंगेचे सुद्धा अर्थातच चाहत्या वर्गांनी आपल्या मोबाईल स्क्रीनवरती यशचा खेळ किती प्रभावी व्हावा यासाठी शुभेच्छा सुद्धा दिले जात असतील. क्रिकेट हा लोकल टू ग्लोबल असा पोहोचलेला पाहायला मिळतोय. या लहानग्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आपण पाहतोय ना, ते सुद्धा आज मॅच बघायला आलेले आहेत. त्यांना माहिती आहे क्रिकेट या खेळामधला आपल्याला काय कळतंय, किती कळतंय हे महत्वाचं नाहीये, पण इथे म्युझिक वाजतंय, पंच नाचतायत आणि त्याच वेळेला खेळाडू मोठे मोठे फटके मारतायत आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. हा आनंद फार महत्वाचा आहे. स्प्रेड हॅपीनेस जो आपण म्हणतो ना, की आनंद वाटायला शिका, कारण आनंद जेव्हा आपण एकमेकांना देतो ना, अलीकडच्या काळामध्ये कोण कोणाला विचारतोय असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे आपण एकमेकांना आनंद देतोय का, हे जर आपण स्वतःला विचारलं ना, तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक असेल तर जगातले सगळ्यात सुखी माणूस आपणच आहोत. सही कहा संदीप, उसके लिए मैं जरूर कहूंगा, मगर इस गेंद के बाद क्योंकि हर इंसान को समझ होना जरूरी है, और मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि इस बीच वाइड का इशारा समझ कर समझ को समझो, समझ कर समझ को समझो, समझना भी एक समझ है, समझ कर भी जो ना समझे मेरी समझ में ना समझ है. मैं कुछ भी नहीं समझा, लेकिन 35 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय या स्पर्धेच्या अर्थातच आयोजक सौचित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि अशा वेळेला ही क्रिकेट स्पर्धा जेव्हा रिव्ह्यू आहे, जर हवा असेल तर घेऊ शकता. येस, घेतला गेलाय मला वाटतं. वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. यासीन सर, आपण त्या मुद्द्यावरती येऊ ना, तिथून निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा, कारण या स्पर्धेसाठी आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच बोलवलेत, त्यांच्याकडून तो निर्णय येईल अधिकृतरित्या. टेक्नॉलॉजीची अलीकडच्या काळात त्यांना साथ आहे, पण आपण ज्या गोष्टींवरती बोलत होतो ती ऑर्गनायझेशनल लिगसी असते किंवा एखाद्या संदर्भातली अर्थातच आपण म्हणतो ना परंपरा असते. आज क्रिकेटच्या खेळामध्ये आपण काय पाहतोय, झिराड आणि नवगावचे खेळाडू कधी एका संघात खेळतील असं आपल्याला वाटलं होतं. 2008 मध्ये जेव्हा IPL आलं ना, तेव्हा हे सगळे फॉर्मॅट चेंज झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आज या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आपण पाहतोय 24 संघांमध्ये 2 सेमीफायनल कशा खेळवल्या जाव्या तुम्हाला इथे शिकायला मिळेल. IPL सारखं प्ले ऑफ इथे होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आता 3 संघ क्वालिफाय होणार, म्हणजे तरी सुद्धा आपल्याला 2 सेमीफायनल खेळताना पाहायला मिळणार आहेत. कारण IPLच्या प्ले ऑफमध्ये जसं रन रेट जो काही असतो, नेट रन रेट जो असेल, ज्याचा नंबर 1 असेल, नंबर 2 असेल, ते पहिली सेमीफायनल खेळतील. नंबर 1 आणि नंबर 2 मधून जो पराभूत होईल त्याला आणखीन एक चान्स मिळेल. कारण सेमीफायनलला गेल्यानंतर तुम्ही कॉम्प्रो करता, आणि मग हे सगळं फार चुकीचं आहे. आणि अर्थातच ज्याच्यासाठी लोक काही घर बसल्या किंवा त्याच वेळ घरी इथे येत नाहीयेत मॅच बघण्यासाठी, किंवा त्याच वेळेला घरी बसून तुमच्यासाठी का वेळ त्याने घालवावा. आयोजकांनी सुद्धा स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले, जो कोणी कॉम्प्रो करेल त्यांना पारितोषिक दिलं जाणार नाही, नाही म्हणजे नाहीच. आणि याच्यावरती कोणीही पुढे दाद सुद्धा मागायची नाहीये. विशेषतः जे 24 संघ सहभागी झालेले आहेत ते सर्व संघ मालक सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचेच लढवय्ये, त्या भागातील नेते कार्यकर्ते मंडळी आहेत, त्यांनाच हे संघ दिले आहेत. त्याच्यामुळे तो मेसेज सुद्धा लगेचच सन्माननीय आयोजकांपर्यंत पोहोचेलच. त्याच्यामुळे याची खबरदारी फक्त खेळाडूंनी घ्यायची. आता दुसऱ्या मुद्द्यावरती येतो. जेव्हा आपण सेमीफायनलचा बोलत होतो की पहिली सेमीफायनल फर्स्ट आणि सेकंड मध्ये झाली, त्यातला पराभूत संघ जो असेल त्याला दुसरी सेमीफायनल खेळायला मिळेल, तो तिसऱ्या संघाची सेमीफायनल खेळेल. आणि त्याच्यामुळे 2 सेमीफायनल मधून अर्थात तुमच्या समोर मग फायनलचे अर्थात 2 संघ येतील आणि त्यातून अंतिम फेरीचा सामना होईल. पंचांचा इशारा आलाय की व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल आहे, जो स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. या टेक्नॉलॉजीच्या बदललेल्या गोष्टी 10 वर्षापूर्वी साधारण आपण मागे गेलो तर काय या गोष्टी जर असत्या, मला वाटतं ना आत्ता जे प्रेक्षक वर्ग म्हणून पाहतायत, कदाचित या गॅलरीमध्ये उपस्थित आहेत, कदाचित घर बसल्या पाहतात, ते म्हणतात आपण थोडे लवकर जन्माला आलो असं आपल्याला वाटतं. अजून जरा उशिरा जन्माला आलो असतं तर बरं झालं असतं. सही कहा संदीप, कभी कभी हमें भी ऐसा लगता है, क्योंकि बहुत सारे साल ऑफलाइन में हमारे भी गुजरे हैं, और इसी बीच ये वाइड का इशारा आया. संदीप ने बहुत सारी बातें बताई, और संदीप के पास हर वो चीज़ का जवाब होता है
क्योंकि हम जब भी कहाँ पे अटकते हैं तो संदीप से सजेशन लेते हैं, और क्यों लेते हैं इसका जवाब जरूर दूंगा, मगर इस बीच क्या छोड़ा है आपने, किसका क्या छोड़ा है, विघ्नेश कटोर का क्या छोड़ा है, ये बहुत महंगा साबित हो सकता है। ये खिलाड़ी यहाँ पे भूचाल मचा सकता है। इसके पहले भी अपने बल्ले का जोहर वो दिखा चुके हैं, 2 छक्के और 2 चौके लगाए हैं, और सेट बल्लेबाज को यहाँ पे आपने जीवन दान दिया है। इस जीवन दान के बारे में जरूर संदीप से आप सुनोगे, मगर दोस्तों ये बहुत बड़ी गलती की है। एक्झॅक्टली, या तुमच्या मताशी मी सहमत आहे, कारण ही चूक आहे आणि तुम्ही अशा प्लॅटफॉर्मवरती या चुका करू शकत नाहीयेत। विघ्नेश कठोर मैदानामध्ये खेळतोय, 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 35 धावा अद्यापर्यंत आल्या होत्या, जोडी ब्रेक करण्याची ही मोठी संधी होती आणि तुम्ही ती संधी हातातून दवडलेली आहे, आणि अशी संधी जर तुम्ही दवडलेली असेल तर इथून तुम्हाला आता पाठीमागे फ्लॅशबॅक मध्ये काय काय घडले ना, त्या इतिहासाची पुनरावृत्ती कशी होणार त्याचं उत्तर सुद्धा पाहायला मिळेल। पहले ओवर में 14 रन और दूसरे ओवर में 21 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 35 रन। तकरीबन 17.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। काय विहंगम दृश्य आहे ना, पण मैदानावरती आपण पाहतोय जिथे सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या चिवताई यांच्या वतीने आयोजित करण्यात आली स्पर्धा, सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांचं मार्गदर्शन, आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेतील तो प्रत्येक घटक बघा, प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय। इथून जर तुम्ही पाहिलात ना तर ज्या प्रेक्षक गॅलरी बनवली आहे त्याच्यावरती असणारे हे संपूर्ण लोगो, मग तो युवी स्पोर्ट्स अकॅडमीचा असेल, शेतकरी कामगार पक्षाचा लोगो असेल, किंवा त्याच वेळेला PNP चषकाचा लोगो असेल, त्यांची अलाइनमेंट, त्यांची कलर संगती, या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने सजवण्यात आल्यात। विकीचं लक्ष सुद्धा आपण पाहतोय, फोकस फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये। हे मागच्या सामन्यामध्ये किंवा या इनिंगमध्ये अगोदर मी बोललोय त्या गोष्टीवरती विकीशी जोडण्याचा प्रयत्न करेन जेव्हा रोहन सानप गोलंदाजीला आलाय। ये पहली गेंद फ्लिक करना चाहते थे, अपने रिस्क को रोल कर दिया था, बहुत ही अच्छी गेंद थी, मगर ये देखिए अंपायर जी, हमारे गोटे अंपायर का अनोखा अंदाज। नाही, हा लंगडा अंपायरचा डिसिजन लेग बाय असल्याचा। गोटे अंपायर म्हणतोय की मी सगळ्या पद्धतीने लंगडी सुद्धा खेळू शकतो, तंगडी सुद्धा दाखवू शकतो, आणि जे पाहिजे ते करू शकतो, फक्त वेळ द्या, वेळ मिळाला तर सगळं काही करू शकतो। पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती एकेरी धावाने समीकरण बदलेल, कारण 36 धावा धावफलकावरती आल्या। मला वाटतं ना की बघा, विकी जेव्हा मैदानात खेळतोय तेव्हा थोड्या अंशी मी पाठीमागे गेलो तर जिराट संघाचे खेळाडू त्याला काय म्हणायचे, अरे विकी, सुरुवातीला म्हणायचे अरे विकी तू मॅच घेऊन खेळणार, मॅच संपेपर्यंत तू विकेटवर उभा राहायला पाहिजेस, तर त्याला अर्थ आहे, 2 फटके मारतोस, आउट होतोस, दॅट इज नॉट अ मॅटर। मला वाटतं ना या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात ना, तुम्ही संघात असता, डगआउटमध्ये काय बोलत असता, या गोष्टी मॅटर करतात। आज विकी जेव्हा मैदानात आहे, रोहन सानपचा हा समोर चेंडू पडला होता, पुढ्यात पडला होता, पण त्याने तो मिड विकेटला खेळला नाही। का नाही खेळला? बघा वाऱ्याचा प्रवाह कसा आहे, ओघ कसा आहे ते त्यांनी पाहिलं। प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी खेळाचा आनंद लुटतात। हे नन्हे मुन्ने जे उद्याचे क्रिकेटर असतील, यातूनच आपल्याला उद्याचा मनीष मोगल पाहायला मिळेल, यातूनच आपल्याला उद्याचा सुराग दाभाडे पाहायला मिळेल, यातूनच यश बारंगे सुद्धा पाहायला मिळेल, यातूनच कैवल्य पाटील सुद्धा पाहायला मिळेल। ही सर्व मंडळी खेळाचा मनमुराद आनंद आज PNP चषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मला वाटतं तिथे बॅट साठी गेलेला आहे खेळाडू, तर लगेच बदलून घ्यायचे। बॅटवरून आठवलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज स्पर्धेतील जो सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल त्याच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं गिफ्ट आहे। ताई अनाउन्स करतो आपल्या महत्त्वाच्या गिफ्टचं। सर्वोत्कृष्ट गिफ्ट आहे, आणि ते गिफ्ट काय आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट असेल भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार, सध्याचा अर्थातच उदयोन्मुख खेळाडू आणि भारतीय संघ दिल्ली डेअरव्हिल संघाचा कर्णधार, मुंबई रणजी संघाचा सुद्धा महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यरने साईन केलेली बॅट तुम्हाला मिळणार आहे सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी। बघा ते मला आठवतंय ना की त्या खेळाडूंची एक ऑटोग्राफ घेण्यासाठी, आता ऑटोग्राफवरून फोटोग्राफवर आलो आपण, पण एक जमाना होता की ऑटोग्राफ असणारी गोष्ट, मला आठवतोय 2003चा विश्वचषक असेल, मी स्टार इंडियाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, माझा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, वळेन तिकडे। विकीने यावेळेचा चेंडू खेळला, मिड विकेट मध्ये मोठी गॅप आहे आणि ती व्हॉट अ फिल्डिंग, फॅन्टॅस्टिक। हे एफर्ट्स पाहिजे ना प्रांशी 11 रोहा संघाकडून, तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा आहे
सिद्धू मोरे होता तिथे. सिद्धूने छान क्षेत्ररक्षण केलं. मैदानामध्ये हा 100% कमिटमेंटचा जो भाग असतो ना तो फार महत्वाचा असतो. आपण बॅटवरून बोलत होतो बघा. सिद्धू मोरेने उंच उडी घेतली, तो चेंडू अडवला, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. यासिन सर आपण त्या बॅटच्या मुद्द्यावरती येऊ, दरम्यान पुढच्या चेंडूवरती जाऊया. 38 रन स्कोर कार्ड पर. जी हाँ, इस मरतबा बहुत ही ढीले हाथों के साथ जानबूझकर खेला हुआ शॉट ये. वो जानते हैं कि शॉट मिड विकेट खाली है और लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका है. मेरिट के साथ यहाँ पे बहुत ही सादगी के साथ, बहुत ही नज़ाकत के साथ यहाँ पे बल्लेबाजी की है विघ्नेश कटोर ने. और उसी के साथ आज देखिए बहुत ही सोच समझकर बल्लेबाजी कर रहे हैं विकी. हालांकि उनका गियर पहले से ही 5वें गियर में रहता है, 5वें गियर में गाड़ी होती है, मगर आज देखिए यहाँ पे आज बल्लेबाजी का नज़ारा कुछ अलग है. आज उन्होंने समझा है. यही होता है ना संदीप की सिचुएशन को रीड करना. सिचुएशन क्या है, मैच कौन सी है और हमें इस मैच को जीतना कितना इंपॉर्टेंट है. इस मैच में सिर्फ हमारी शक्ति या हमारा एफर्ट नहीं लगता, तो मैच में हमारे इमोशंस भी लगते हैं. एक्झॅक्टली. आणि या इमोशनच्या धर्तीवरती तुम्हाला मैदानात खेळायचं असतं ना, की आता जेव्हा रोहन सानप गोलंदाजी करतोय, त्याला विकेट मिळाली नाही अद्यापर्यंत. 2 षटकातील दुसऱ्या षटकातील 2 षटकं पूर्ण करायला त्याचा 1 चेंडू येणं बाकी आहे. 18 धावा त्याने खर्च केल्यात. पण कैवल्य आणि विघ्नेशने रोहांशू 11 केतकीच्या मळा संघाचा डाव सावरलाय सुद्धा आणि सजवलाय सुद्धा. हाही एक मोठा फटका खेळला जातोय. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा येतोय. मध्ये गोट्या अंपायर नंबर 1 पण बघूया. कोहली नंबर 1 आणि इथे आता अंपायर नंबर 1. मैदानामध्ये निर्णय आला की हा अर्थातच चौकार असेल आणि धाव फलकावरती 44 धावा लागल्यात. 18 गेंदें बची है और जीतने के लिए 35 रनों की जरूरत. 18 गेंदें 35 रन. चेक. दरम्यान अगदी 1 मिनिटासाठी थांबवतोय जगे सर. या ठिकाणी जया तांबडकर, सरपंच सुडकोली, जया तांबडकर विद्यमान सरपंच सुडकोली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ताईंना विनंती करतोय की त्यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करायचा आहे. जयाजी तांबडकर, आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. विद्यमान सरपंच सुडकोली. कर्जत तालुका चिटणीस रामसेठ राणे साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. कर्जत तालुका चिटणीस रामसेठ राणे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आपण पाहतोय की अगदी 4 दिवस रात्र अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचा तसेच पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. एक चांगली संस्कृती नेहमीच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सौभाग्यवती चित्रलेखाजी पाटील यांच्या वतीने ती जपलेली आहे. अर्थात हा वारसा भाऊंचा आहे, तो आपण सर्वजण जपत आहोत. एक आदर्श भाऊंनी ठेवलेला आहे, तो आपण या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता ते हरवडे सर. जी हाँ, फिर से एक बार आप गोटे अंपायर का जलवा देखोगे. यहाँ पे बल्लेबाजों ने भी अपने बल्ले का जौहर दिखाया है, मगर अभी भी अंपायर गोटिया का जलवा बाकी है. अभी तो टेलर आपने देखा है, पिक्चर पूरा बाकी है. तो दोस्तों जीतने के लिए अब हमारे गुणलेखक दरणे गुरजी हमें बताते हुए 18 गेंदों में 35 रनों की जरूरत.
कुल मिला के 6 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं। 79 रनों की ज़रूरत थी। हालांकि अच्छा यहाँ पे रनों की संख्या का आकार हमें नज़र आया, मगर इन दो बल्लेबाजों ने इस मैच के ऊपर अपने टीम की पकड़ मजबूत बना ली है। अभी भी किसी भी गेंदबाज को यहाँ पे विकेट चटकाने में कामयाबी नहीं मिली है। दोनों भी बल्लेबाज अब सेट हो चुके हैं, उनकी आंखें जम चुकी है, विकेट को उन्होंने परख लिया है और इस क्लाइमेट में वो समरस हो चुके हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं। जी हाँ, अभी भी आगे चल रहे हैं, ऐसा कल्पेश अनुभव ने हमें बताते हुए। नए गेंदबाज कौस्तुभ, ये लीजिए कौस्तुभ, थोड़ा सा छोटी गेंद और ये खोटी गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क, 6 रन। धन्यवाद डीजे। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, आपको संघर्ष करना पड़ेगा, आपको मेहनत करनी पड़ेगी, आपके पास इसके अलावा कोई चारा नहीं होता। क्योंकि कहा जाता है कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। कौस्तुभ, आपको ही रंग भरना पड़ेगा। इस तरह से अगर छोटी गेंद करोगे तो आपका नतीजा यही होगा, आपका हश्र यही होगा। फिर से एक बार, कल बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी कौस्तुभ ने, इस मर्तबा हो चकमा तो दिया था, फंस गए थे ट्रैप में, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और शॉट फाइनल की दिशा में वहां पे फील्डर तैनात थे। अगर थोड़ा सा आगे खड़े होते तो शायद गेंद उनके झोली में होती और ये पहला विकेट भी उन्हें प्राप्त होता, मगर आज तकदीर खुश है विकी के ऊपर, बाल बाल बच गए। नहीं नहीं नहीं, बिल्कुल नहीं कर सकते, सामने विकी है, बिल्कुल नहीं कर सकते इस तरह की गेंद। ये लीजिए फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, वही हश वही नतीजा। दड़वी के हाथों में गेंद सौंपी थी, ये समझते हुए कि यहां से इस मैच को टर्न कर सकते हैं, अपनी तरफ झुका सकते हैं और अपनी टीम की जो परिस्थितियां हैं उसे संवार सकते हैं, मगर कौस्तुभ के ऊपर हल्ला बोल कर दिया है। पहली 4 गेंदों में 2 छक्के आ चुके हैं, 4 गेंदों में 2 छक्के यानी 12 रन खर्च किए हैं कौस्तुभ दड़वी ने। और ये मैच देखिए धीरे धीरे बल्लेबाजों के लिए बहुत ही आसान सा होता हुआ, क्योंकि 14 गेंदें और 23 रनों की जरूरत। कौस्तुभ फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर, राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है। जी हां, लोअर फुल टॉस गेंद यार करना चाहते थे, 2 खिलाड़ियों के बीच में से फिर से एक बार गेंद फरार और मिलेंगे रन यहां पे पूरे 4। जी हां, यहां पे देखिए आम तो आम और गुटलियों के भी दाम, सोने पे सुहागा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। फ्री हिट रहेगा, नो बॉल का इशारा, यानी कुल मिला के पंजा आएगा, 5 रन मिलेंगे। बल्लेबाज सामने विकी और फ्री हिट हो तो अब क्या होगा देखना मजेदार तो होगा, मगर मनोवैज्ञानिक दबाव होगा कौस्तुभ के ऊपर, कौस्तुभ को संभरना पड़ेगा। फुल टॉस, फिर से एक बार खराब गेंद और उसे खेला है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, सही नसीहत और वही नतीजा।
ये रनआउट हो सकते थे। विघ्नेश ने तकरीबन अपनी जान छोड़ दी, अपनी जान हथेली पर लेके वो दौड़ रहे थे, मगर आज मैंने जैसे कहा दोस्तों 1% क्यों न हो, तकदीर का साथ होना बेहद जरूरी होता है, क्योंकि यहाँ पे भी बच गए। पहले तो एक जीवन दान मिला, कैच ड्रॉप हुआ और अब यहाँ पे रनआउट होते होते तकदीर का साथ मिलता हुआ 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 12 गेंदें बची हैं और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 12 गेंदें और 11 रन, बहुत ही आसान सा ये लक्ष्य। दोनों भी खिलाड़ियों ने अपनी टीम के लिए क्या साझेदारी यहाँ पे अंजाम दी है। एक लंबी साझेदारी पनप रही है, इसे तोड़ना बेहद जरूरी होगा और एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पे गेंदबाजी करनी होगी, वरना इस प्रतियोगिता से आपको बाहर जाना पड़ेगा। देखिए अभी भी वक्त है, आपको सोचना होगा। कैप्टन के ऊपर जरूर यहाँ पे दबाव है, मगर कैप्टन को चूज करना होगा, सिलेक्ट करना होगा कि ऐसे कौन से गेंदबाज हैं जो यहाँ पे ये जोड़ी तोड़ेंगे, लगातार विकेट भी चटकाएंगे और एक किफायती और कंजूस ओवर यहाँ पे करेंगे। कम से कम रनों का अगर यहाँ पे ओवर आता है, 2 या 3 ही रन खर्च करते हैं और 2-3 विकेट चटकाते हैं तो मैच अंतिम ओवर में चला जा सकता है। और अंतिम ओवर में दोस्तों मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी होगा, इतना आसान नहीं होता। हमें देखना बहुत ही आसान है, आपको क्रिटिसाइज करना, आपको कहना बहुत ही आसान है, मगर वहां पे जाके प्रैक्टिकली फिजिकली खेलना बहुत मुश्किल होता है। और इसी वजह से 2011 का विश्व चषक भारतीय टीम ने जो जीता उससे 28 सालों का वक्त लगा था। हालांकि पूरे विश्व में हम देख सकते हैं कि ऑस्ट्रेलिया और भारत की टीम ही मजबूत नजर आती है, मगर फिर भी हमें जीतने के लिए 28 साल लगे थे। 4 ओवर की समाप्ति के बाद अब अंतिम 5वें ओवर में दिवेश अग्रावकर को यहां पे दावत दी है। 13 नंबर की जर्सी फाफ डुप्लिसी की याद ताजा करता हुआ दक्षिण अफ्रीका के एक बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार खिलाड़ी दिवेश अग्रावकर सामने है। फिर से एक बार कैवल्य पाटिल, कैवल्य यानी मोक्ष। ओहो, पहली गेंद डंडे पे जरूर थी, मगर वहां से शायद वो थोड़ा सा घुमाव प्राप्त होकर, ये देखिए अंपायर जी का इशारा किस तरह से स्लो मोशन में आते हुए। गोटे अंपायर पहुंचेंगे, जल्दी ही पहुंचेंगे। तो ये बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 11 गेंदें बची हैं और 10 रनों की जरूरत। 11 गेंदों में 10 रन यहां पे बनाने हैं। दिवेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। क्या इस संकट में अपनी टीम के लिए संकट मोचक बनकर आएंगे दिवेश? नहीं, मगर फिर से एक बार लेग स्टंप के शायद बाहर भटके हैं, मगर अंपायर जी के अनोखे अंदाज का इंतजार करेंगे। ये देखिए वाइड का इशारा करते हुए अंपायर, काला है मगर दिल वाला है। 11 गेंदें और 9 रनों की जरूरत। ओहो, ये तो उनका फेवरेट स्ट्रोक खेला है, ओवर द कवर, गेंद सीमा रेखा के बाहर। क्या काला रे, तो अंपायर जी का इशारा आएगा। ये 6 या 4 हम इंतजार करेंगे, क्योंकि यहां से हमें दिखाई नहीं दिया। जी हाँ, ये आया इशारा, अनोखा अंदाज 6 रन का। और अब जीतने के लिए देखिए मात्र 3 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर विघ्नेश, ओहो, खत्म कर दिया है एक ही झटके में, एक ही फटके में।
लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला बघूया झेंडा नवा PNP चषक रायगडाची शान PNP चषक शेका पक्षाचा मान PNP चषक तरुणाईचा सन्मान PNP चषक. धन्यवाद डीजे. आणि आताच आपण सामना पाहिलात. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय 13 चेंडू आणि 38 धावांची खेळी साकारणारा मॅन फ्रॉम नवगाव विघ्नेश कठोर. कठोर बल्लेबाजी, कठोर फलंदाजी. प्लीज वेलकम विघ्नेश. आणि मित्रांनो आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारची त्याने विकेट फेकली नाही आणि पहिल्या विकेटसाठी 79 धावांची इथे आपल्याला भागीदारी पाहायला मिळाली. 82 धावांची भागीदारी, कारण हा षटकार होता. आणि 36 धावांची खेळी साकारलेली आहे ती कैवल्य पाटील याने. 15 चेंडूंचा त्याने सुद्धा सामना केला. व्हेरी वेल डन कैवल्य. आणि विनंती असेल विघ्नेश कठोर यांना की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तर यानंतर आपण मायक्रोफोनवरती सौरभ भुरे आणि वेदांत कंटक यांचा आवाज ऐकणार आहात. मी विनंती करतोय त्या दोघांनी इथे यावं आणि मायक्रोफोनवरती आपलं समालोचन पेश करावं. धन्यवाद. धन्यवाद कॉमेंट्री पॅनल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे रायगडची शान PNP चषक मध्ये. अजून एक सामना संपलेला आहे आणि